समाजसेवक प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे। समाजरत्न प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे। त्यांची ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाल सिंह यांनी दिल्ली येथे गुढीपाडव्याच्या दिवशी केली। प्रवीण काकडे हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत। डोंगर देया खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। काकडे यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे। संघटनेमध्ये अमरजीत राजे जागीरदार, तळोदा संस्थान नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली आणि सुनील शेंडगे उद्योगपती व उल्हासराव वाघमोडे तमोडे मुंबई यांच्या सहकार्यामुळे सूर्यकांत बारगर इंदोर, उत्तमराव लबाते, राजाभाऊ चोरमले यांच्या आशीर्वादाने संघटनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काम करत आहेत। गेले 25 वर्ष झाली ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत। आजही ते कोणत्याही पक्षाचे सभासद नाही हे विशेष आहे। कायम समाजाशी व डोंगरदेया खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न हे उल्लेखनीय काम ते बजावत आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला। त्यामध्ये कराड येथे 146, पुणे येथे 90, मुंबईमध्ये 141 महिलांचा सन्मान केला। अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कराड येथे 245 विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हे सर्व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडचे वतीने करण्यात आले। कराड महाराष्ट्रामधील सर्वात मोठे अत्याधुनिक MPSC UPSC सेंटर कराड येथे उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। लवकरच त्यांची घोषणा केली जाणार आहे। अशा या सामाजिक व शैक्षणिक चळवळीला महत्त्व देणारे व्यक्तिमत्वास सर्व स्तराहून अभिनंदन, शुभेच्छा देण्यात येत आहेत।